राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचार फेरीला उपस्थित असलेल्या आमचा सर्वांचं दैवत आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचा भक्कम अशा प्रकारचा मजबूत असा आधार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, निष्ठावंत माझ्यासारखा कसा असावा हे जर कोणाकडे पाहिलं तर विक्रमसिंह पाटणकरांकडे पाहिलं जातं. ज्यांनी निष्ठावंतपणे कायम पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं ते विक्रमसिंह पाटणकर साहेब, आणि शेलार मामा कसा असावा ते श्रीनिवास पाटणाकडे पाहिल्यानंतर पाहायला मिळतं. त्या आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते आणि माझ्या प्रचाराची प्रमुख भूमिका ज्यांना निभावत आहेत. एक पाटील गेला तरी दुसरा पाटील माझ्या मागं उभा आहे, ते बाळासाहेब पाटील. त्याचबरोबर सत्यजित पाटणकर, आमचे अध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार, हर्षजी कदम, शिवसेनेचे नेते अश्विनीताई महागडे खास प्रचारासाठी आलेत. आदरणीय भारतजी पाटणकर साहेब, वर्षाताई देशपांडे, बरीच नावं आहेत. मी क्षमा मागतो कारण साहेबांना 5 वाजता जायचं आहे. नावं एवढी आहेत, नेते गेले तरी नावामधले कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, नेते प्रामाणिक आहेत. ते व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, साहेब मला वाटतं की 1.5 दिवसाची पाटणकरांनी सांगितलेली सभा पहिली 29 तारीख ठरली होती. अचानक तुमचा निरोप आला आणि 27 तारीख ठरली. 30 तारीख होती आणि 27 तारखेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली आजपर्यंतची सर्वात ऐतिहासिक सभा या पाटणला होत्या. आणि हा अंडर करंट आहे, हा एवढा मोठा आहे की महायुतीला हा करंट लागल्यानंतर ह्यांचा उमेदवार त्या करंटने शॉक लागल्याशिवाय राहणार नाही, असा मी या ठिकाणी उल्लेख करतो. मी फार वेळ बोलणार नाही. साहेब दिल्लीतलं बोलतील, मी गल्लीतलं बोलतो. साहेब आपण उमेदवारी मला दिली, खरं म्हणतं या सर्वांनी माझी शिफारस केली. आम्ही राज्यात बरं बोलवत होतो. श्रीनिवास पाटलांनी लढावं म्हणून मी फार आग्रह करत होतो. साहेब बोलले की नाही लढत. शेवटी साहेबांनी सांगितलं शशिकांत लढावं लागेल. मी तर बोललो साहेबांसाठी काय पण, आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रतीती गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला आहे. साहेब ह्या लढाईला मी निमित्त आहे. आपण माझी उमेदवारी जाहीर केली. आम्ही सगळेजण 12 तारखेला चव्हाण साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता. आपण 15 तारखेला आपण आला, बाबा आणि आपण सगळेजण होता. 15 तारखेला जी एक रॅली झाली साहेब, 2 दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोक आली. पोलिसांनी 4-4 किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर तो उत्साह होता लोकांचा उन्हामध्ये, तो पाहिला. आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला. आणि आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटणच्या ऐतिहासिक या ठिकाणी सभेमध्ये होते. आज सुद्धा स्क्रीन लावलेली आहे. तर वातावरण चांगलं झालं. निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये होता, राज्याच्या आणि देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता, तो या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये वाड्यावस्त्यामध्ये फिरताना पाहायला मिळतो. नव्हे तर या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला, उत्साहामध्ये असलेल्या सर्व मंडळींनी या असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये आघाडी घेतली. लग्नामध्ये असो, यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो, लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असलेल्या
काल कोणतरी म्हणालं, मान छत्रपतीच्या गादीला पण मत तुतारीला. वस्तुस्थिती आहे, आम्ही मान ठेवला, या माझ्या नेत्यांनी ठेवला. छत्रपतींचा असलेला हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा खासदार आपणच केला. असं काय झालं होतं की 6 महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीमधला निर्णय घेण्यात आला? गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी आपण केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला. सांगितलं जातं. माझा एक प्रश्न फक्त आज आहे, मागच्या वेळेला जलपूजन करताना आपण होता, छत्रपतीचं स्मारक उभं करताना 5 वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असता. असो, परत बोलता भ्रष्टाचाराबाबतीमध्ये माझा एकाने विचारलं, औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही? बोला न वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा. त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही. साहेब, काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीसमध्ये मला माझ्यावर एक गुन्हा अजून दाखल झाला. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलणार नाही. जो गुन्हा, जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करताय साहेब, काही झालं तरी हरेल. हे आत्ताच नाही, गेल्या 5-6 महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे, साहेबांना कल्पना आहे. पण ज्या नेत्यामुळे इथं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांचे आणि शिवराव पाटलांचे आमचे अध्यक्ष इथं आहे, गुलाबराव जगताप बाहेर आहेत, बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्तव्य केले मी त्याला महत्त्व देत नाही. पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माहिती आहे त्याला. रात्रंदिवस मेहनत केली. ज्या वेळा या संघटनेला शिवराव पाटील गेले, अण्णासाहेब पाटील गेले, हा माझा नेता तिथं एका मिनिटामध्ये हजर होत होता. एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाणसाहेब येत नाही म्हटलं, अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन, तर दिल्लीवरून खास विमाने येणारे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार, ह्या दोन्ही एकच नाण्याच्या बाजू, त्याचा अभिमानाने आम्हाला लग करावा लागेल. आणि आम्ही सत्तेचा लाचार नाही. ज्या नेत्याच्या घडीमध्ये बोललो, एक माथाडी कामगारचा मुलगा 5 वेळा 4 वेळा आमदार झालोय, पडल्यानंतर 7व्या दिवशी मला बोलून सांगितलं तुला मी परत आमदार करतोय. ज्या नेत्याने मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होतं? मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते. मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असते. अभिमानाने फिरताना लोक माझं स्वागत एवढ्यासाठी करतो, या निष्ठावंत मावळा आला आणि मला ते असलेलं प्रशस्तीपत्रक भूषणावं आहे. म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे, 1 केस 2 केस अजून किती केसेस टाकायची टाका. मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावापुढे मी कधी झुकणार नाही. मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्या साक्षीने आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, काय उद्या होईल ते होईल, पण सगळेजण शरद पवार बना, सगळेजण राहुल गांधी बना, सगळेजण उद्धव ठाकरे बना, सगळेजण शशिकांत शिंदे बना. निवडणुकाची ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला. इतिहास करण्याची भूमिका करा. मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय. अजून काय काय समोरून मी ठरवलं होतं, सरळ जायचं, कोणाला बोलायचं नाही. माझा पिंड तसाच आहे, सहनही होत नाही, सांगता येत नाही, म्हटल्यानंतर मग बोलावं लागतं. पण आज माझा नेता इथं आलेला आहे. काही लोक म्हणतात 4-4, 5-5 सभा घ्यावा लागला. तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना. तुम्ही प्रचार कमी करत होता, मीच प्रचार जास्त करायचो असं. पण तुतारी विसरू नका हो. आज फार मोठ्या संख्येने आली. हे बदलाचं क्रांती आहे, ही क्रांती आहे, ही क्रांती आहे. आणि ही क्रांती 100% नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही, ते महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद ह्या माझ्या नेत्यांनी दाखवून दिलेली आहे. 10-10, 15-15 सभा रोज हा माझा नेता
पुरोगामी विचार जिवंत राहायला पाहिजे, छत्रपतींचा महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत. बाबा तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन. बाळासाहेब आहेत, सगळे आहेत शिवसेनेचे आमचे नेते. तर कधी नव्हती एवढी की आता या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये झालेले सगळे जर मनापासून काम करताय. आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना तर कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल याचा मला विश्वास आहे. त्यामुळे आता कराडच्या फेऱ्या बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या आहेत, पण लोक काय सापडत नाही. कोणाला विचारा, चॅनलवर जातात, कोणाला देणार ते बोलतात तुतारीला देणार. कधी नव्हती. आम्ही तर वटवृक्ष मागत होतो. आम्ही असं बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा, शिट्टी घ्यायची, कब्बशी. निवडणूक आयोग पण चांगला होता, म्हणजे बाकीच्या वेळेला नसतो, आता झाला चांगला. काल ट्रम्पिटला पण तुतारी नाव देऊन टाकलं. फक्त चंद्रचूडवर आत्ता विश्वास आहे. तेच बोलले मतदान करताना नीट मचार करून मतदान करा. म्हणजे त्यांना सुद्धा चिंता आहे, फक्त न्यायाधीशाला आहे, सरन्यायाधीशाला. तेवढाच एक आशेचा कारण. आणि त्यांनी ते चिन्ह दिलं आम्हाला, नाही तर आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसारखी झाली असते. पण साहेबांचं एवढे चातुर्य होतं की त्यांनी कोर्टातच अर्ज केला आणि मग निवडणूक आयोगाने पण आहे देवते तुतारी दिली. साहेब कुठे जावं तिथं लगेच सगळे तर आम्हाला बघितलं की तुतारी घेऊनच येत आहेत. एवढी तुतारी प्रसिद्ध झालेली आहे. काल साताऱ्यामध्ये कॉलर उडवली होती, आज तुतारी वाजवत आहे. आमचा नेता आहे हो, आणि असा नेत्याचं आपण कार्यकर्ता त्याचं भाग्य आहे. इतिहास महाराष्ट्रात घडवेल. हे 400 पार 400 पार 400 पार जायचं स्वप्न आहे ना, एकच त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं आहे. सगळीकडं आघाड्या युत्या त्यांच्या तुटत चाललेल्या आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये 40 होईल का म्हणून पक्ष फोडले, नेते फोडले, चिन्ह फोडले, तरी सुद्धा रिपोर्ट ग्राउंड रिपोर्टचा चांगला येत नाही. आणि त्यांना माहिती आहे. काही लोक म्हणायचे पवारसाहेबांच्या करंगलीला घेऊन आम्ही राजकारणात आलो, पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलीला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेल, आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी आहे. एक इतिहास करून दाखव, असा इतिहास करून दाखव की कोणतरी बोलतं ईव्हीएम बटन काहीतरी गडबड होते. एवढं बटन आपलं तुतारीचं दाबलं गेलं पाहिजे की ईव्हीएम मशीनसुद्धा बिघडली नाही पाहिजे, ती बोलली तुतारीच पाहिजे. एवढीच विनंती करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत, पण शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने, महाविकास आघाडीचा खासदार म्हणून प्रामाणिक राहील. पण एक चांगल्या प्रकारचा चव्हाण साहेबांच्या, प्रमिला काकींच्या, श्रीनिवास पाटलांच्या, पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभाचा नेतृत्व केलं, साहेबांच्या साक्षीने सांगतो. मगाशी पटणकर साहेब बोलले, भारत पटणकर, बच्चूदादा बोलले की लढणारा खासदार असावा पाहिजे. कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार येणार, राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार येणार आहे. त्यामुळे आंदोलन करण्याची परिस्थिती राहणार नाही. पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो, उमेदवार कसा असावा अशा प्रकारचं ज्यावेळेला तुलना होते तर अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणारा असावा, आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा. या असलेल्या भूमीच्या खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, अशा प्रकारचं काम करून दाखवेल की साताराचा खासदार दिल्लीमध्ये निश्चितपणाने काम करण्यासाठी वरचढ ठरला, हा संदेश देण्याचा प्रयत्न मी करेल. एवढीच विनंती करतो. आणि आजपासून 7 तारखेपर्यंत अजिबात आराम करायचा नाही. प्रत्येकाला समजून सांगायचं लोक आपल्या बरोबर आहे, फक्त एकच झालं पाहिजे, साताराची तुतारी ही दिल्लीत मताधिक्याने वाजली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो की आपले माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेबांना. आदरणीय पवार साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आपले उमेदवार शशिकांतजी शिंदे साहेब, भारतजी पाटणकर, हर्षद कदम, सुनील माने, त्याच पद्धतीनं डॉक्टर सुरेश जाधव, हिंदूराव पाटील बापू, अजितराव पाटील चिखलीकर, ॲडव्होकेट रवींद्र पवार, त्याच पद्धतीनं सुनील माने, देवराज पाटील, उपस्थित सर्वच या जिल्ह्यातली सर्व ज्येष्ठ मंडळी, उपस्थित सर्व
पाटण विधानसभा मतदारसंघातून आलेले सर्व गावचे प्रमुख मंडळी, तरुण कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनी, लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता जोशामध्ये सुरू आहे आणि पाटणच्या या भूमीमध्ये आपले उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांच्यासाठी ही सभा या ठिकाणी आयोजित केली आहे. या निवडणुकीचे मुद्दे हे देशाच्या बाबतीमध्ये 10 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की 10 वर्षापूर्वी एक महिला यायची आणि ते स्वयंपाक करताना म्हणायची की एवढा धूर आहे, मला या ठिकाणी त्रास होतो, गॅस महाग आहे. 300-325 रुपयाचा गॅस वाढत वाढत 1100 रुपयेपर्यंत गेला. निवडणूक आले म्हणून 100 रुपये कमी केला, परंतु त्या काळापेक्षा 3 पटीने किंमत त्या ठिकाणी जास्त आहे. परदेशातला काळा पैसा आम्ही घेऊन येणार, आजचे दिन येणार. बऱ्याच जणांना वाटलं, बरेच मंडळी स्वतःचं खातं चेक करायला लागले, 15 लाख येतील, 15 लाख काय त्या ठिकाणी आले नाहीत. असे अनेक प्रकारचे जुमले या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी करण्यात आले. आणि त्याच्यापेक्षा वाईट की या देशाला स्वातंत्र्य काँग्रेसच्या विचारातून मिळालं. ज्या नेत्याने यासाठी प्रयत्न केला त्यांच्याबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलं आणि देशाचा इतिहास पुसण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आली. या 10 वर्षामध्ये आपल्याला काय मिळालं? आपण बहुतांशी मंडळी सर्व शेतकरी आहोत. एखाद्या शेतकऱ्यानं जर 1 लाख रुपयाचं खत घेतलं त्याला 18% GST, कीटकनाशकं घेतली, तणनाशक घेतली 23% GST. जरा परिस्थिती बरी आली, घर बांधायला निघालो, स्टीलसाठी 5% GST, सिमेंटसाठी 5% GST. असे अनेक प्रकारचे कर हे आपल्याकडून त्या ठिकाणी घेतले गेले आणि मिळालं काय? तर 6000 रुपये आपल्याला परत मिळाले आणि सांगण्यात आलं की हे पैसे केंद्र सरकारनं तुम्हाला दिलेले आहेत. आपलंच घेतलं ना आपल्याला दिलं. जुनी एक म्हण आहे, आपलं आमचंच आम्हाला खटपट तुम्हाला. किमान जेवढं घेतलं तेवढं तरी द्यायला पाहिजे ना. आणि अशा प्रकारचं राज्य या देशामध्ये सुरू असताना अनेक पक्ष फोडण्याची भूमिका या देशामध्ये घेण्यात आली. या राज्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले आणि ते गेल्यानंतर तिथं सरकार सुरू होतं. बहुमत होतं. लोकशाहीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी महत्त्व आहे. पण एवढं असताना सुद्धा आपला पक्ष फोडण्यात आला. 25 जूनला भोपाळला भाषण केलं की 70,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे, राज्य बँकेमध्ये घोटाळा झाला आहे आणि 7 दिवसामध्ये 2 जुलैला अनेकांचा शपथविधी त्या ठिकाणी झाला. हे कशाचं लक्षण आहे? तर देशामध्ये सर्वे केल्यानंतर असं लक्षात येतं की आज उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रमाणामध्ये सीट्स मिळाल्या काँग्रेसला त्या प्रमाणात मिळू शकत नाहीत, राजस्थानमध्ये मिळत नाहीत, दक्षिणेचा विषय तर सोडून द्या. आपल्याही राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यासाठी म्हणून सातत्यानं या ठिकाणी अशा प्रकारची कामंही केली जात आहेत. या परिसरामध्ये देशसेवा करावी अशी अनेकांची भावना असते. 17 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर आपण निवृत्ती होऊन घरी येतो, पेन्शन घेतो, कुठं तर नोकरी करतो आणि त्या माध्यमातून आपली मुलं चांगल्या प्रकारच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. या मंडळींनी काय केलं तर अग्निवीर नावाची एक त्या ठिकाणी योजना काढली. नाव असं द्यायचं की एखाद्याला वेगळं वाटलं पाहिजे, तुम्ही अग्निवीर आहात. अरे अग्निवीर त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्या वर्षी परेड, दुसऱ्या वर्षी शस्त्राची माहिती, तिसऱ्या वर्षी ड्युटी, चौथ्या वर्षी पुन्हा घरी, पुन्हा पुढं काय? अशा प्रकारचे अनेक जुमले या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाले. पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्व घटकाला न्याय देण्याची साहेबांची भूमिका असती. साखर उद्योगाला विशेषतः त्यांचं पाठबळ असतं आणि त्याहीपेक्षा शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे माथाडीसाठी झटणारा एक नेता. ही माणसं डोंगरातून त्या ठिकाणी जाणारी, पुण्या मुंबईमध्ये कष्ट करणारी, लोकांना सन्मान देण्याचं काम करणारं काम आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि आज आपले जे उमेदवार आहेत ते माथाडी कामगार झाले आहेत. त्यांचा मूळचा जावली महाबळेश्वरचा संबंध, तिथं त्यांनी आमदार म्हणून काम पाहिलं आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा 10 वर्ष आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे. त्याही भागाचा संबंध आलेला आहे. आणि आपल्या डोंगरी भागामध्ये, कराड तालुक्याच्या डोंगरी भागामध्ये सुद्धा प्रत्येक मुंबईकराला वाटतो हा माणूस माझा आहे. आणि मी शशिकांत शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांनी खात्री दिल्या तरी सुद्धा मी त्यांच्यावर काम करतोय. मी तुम्हाला खात्री देतो की आपण त्यांना जर लोकसभेमध्ये संधी दिली तर शासनाच्या, केंद्र सरकारच्या योजना, त्याचा निधी आपल्या सर्व भागाला समान वाटपामध्ये दिला जाईल. आपल्यामध्ये काही प्रश्न असतील, आपले सुखदुःख असतील, आपले सभा समारंभ असतील, त्यासाठी शशिकांत शिंदे साहेब निश्चित त्या ठिकाणी वेळ देतील अशा प्रकारची खात्री किंवा विश्वास सुद्धा या निमित्ताने देतो.
आपलं चिन्ह हे नवीन आहे आणि हे चिन्ह आपलं आहे तुतारी वाजवणारा माणूस. आता आयोगानं काय केलं त्या खोलात आपल्याला जायचं नाही. मतदान केंद्रामध्ये आपण गेल्यानंतर 2 ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी आहेत. पहिल्या ईव्हीएम मशीनवर 3 नंबरला नाव आहे शशिकांत जयवंतराव शिंदे, त्याच्या पुढे त्यांचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या शेजारी त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह आहे. त्याच्या पुढचं बटन दाबून आपण शशिकांत शिंदे साहेबांना या चव्हाण साहेबांच्या विचाराच्या मतदारसंघामध्ये या चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामधून लोकसभेमध्ये काम करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपणा सर्वांना करतो. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मोठ्या उत्साहानं आलात. आपल्याला सत्यशील दादांनी सांगितलं त्याप्रमाणे घरोघरी जाऊन हा प्रचार मोठ्या प्रमाणावर करायचा आहे. मतदानाची वेळ सुरुवातीला 7:30 ते 5:30 होती. आता आयोगाच्या लक्षात आल्यानंतर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 केली. त्यामुळे त्या वेळेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. डोंगराचे आपले अनेक प्रश्न आहेत, डोंगरदऱ्याचे प्रश्न ते सोडवण्यासाठी सर्वच आम्ही कटिबद्ध अशा प्रकारची खात्री सुद्धा या निमित्ताने देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो की महाविकास आघाडीचे नेते आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांना या उपस्थितांना आपण संबोधित करावं. इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता खास पाटणला आलेले देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, माजी मंत्री विक्रमसिंग दादा पाटणकर, खासदार श्रीनिवासजी पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आपले लोकप्रिय आमदार आणि उमेदवार शशिकांतजी शिंदे, अरुणभाऊ लाड, सत्यजितराव पाटणकर, सुरेश जाधव, सुनील माने, हर्षद कदम, दीपक पवार, हिंदूराव पाटील, डॉक्टर भरत पाटणकर, अजितराव पाटील आणि या प्रचंड सभेकरता 2 दिवसात आयोजित केलेल्या सभेमध्ये पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारे, दादांच्यावर प्रेम करणारे पाटणचे मतदार बंधू भगिनींनो, अत्यंत ऐतिहासिक अशी ही निवडणूक होत आहे. पहिल्यांदाच आज महाराष्ट्रामध्ये 6 वेगवेगळे पक्ष एकमेकाविरुद्ध ठाकलेले आहेत. 2 मोठे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कट कारस्थान करून, खोक्याचं राजकारण करून, ईडी CBIचा दबाव टाकून, काहींना आमिष देऊन हे 2 पक्ष फोडले आणि या बिचाऱ्यांना वाटतंय की आमदार आमच्याकडे आले तर त्या आमदारांना निवडून दिलेले मतदार आपोआप आपल्याकडे येतील. तर तसं घडणार नाही. या निवडणुकीमध्ये नेते कुठे आहेत आणि आमदार कुठे आहेत याचा निर्णय होणार आहे. म्हणजे महत्त्वाची निवडणूक आहे. एवढंच नाही तर या निवडणुकीमध्ये या देशामध्ये आपली राज्यघटना, आपलं संविधान हे शिल्लक राहणार आहे की नाही, देशात लोकशाही राहणार आहे की नाही, पुन्हा निवडणुका होणार आहेत की नाही याचा फैसला होणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक माझे मंत्री मला सांगतात की काही काळजी करू नका, विरोधी उमेदवार आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने 3दा खासदार म्हणून पाठवलं, एकदाही आम्हाला भेटायला कधी परत आला नाही. आम्ही इथं काही मतं देणार नाही. कृपा करून बेसावध राहू नका. या निवडणुकीमध्ये एका बाजूला आम्ही 2 आमदार आहे, मी आणि बाळासाहेब, आणि तिकडे 4 आमदार आहेत. त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे. त्या पदाचा वापर गैरवापर तुम्ही रोज बघताय. आणि एवढंच नाही तर संबंध एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकार, त्या सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. आणि तेव्हा बेसावध राहून चालणार नाही. उमेदवार आला नाही, उमेदवाराला कोणी मत देणार असं म्हणू नका.
या सरकारशी आपल्याला लढायचं. आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा विरोधी पक्षाच्या उमेदवारानं गद्दारी केली, 3दा निवडून दिला असताना लगेच खासदारकीचा राजीनामा देऊन पक्ष बदलला, पुन्हा रिंगणात उतरले आणि त्यावेळेला निवासरावने 90,000 मतांनी पराभव केला. त्यावेळेला तर 2 पक्ष होते, आता 3 पक्ष आहेत. मग आता पराभवाचं मार्जिन किती वाढलं पाहिजे? तीच माझी अपेक्षा आहे. पाटण तालुक्यातून, पाटण मतदारसंघातून प्रचंड मोठ्या बहुमतानं आपण ही निवडणूक जिंकायची आहे. या निवडणुकीमध्ये 5 महत्वाचे मुद्दे आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, नुसताच आर्थिक भ्रष्टाचार नाही तर नैतिक भ्रष्टाचार. ज्या प्रकारे सरकार पक्ष फोडून सरकार स्थापन करण्यात आलं, ऑपरेशन कमळ म्हणतात त्याला, पण हे घडलं ते कशामुळे घडलं? नरेंद्र मोदींनी न खाऊंगा न खाने दूंगा म्हणून घोषणा दिली होती 2014च्या आधी. हे महाराष्ट्रातलं सगळं नाट्य घडलं ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं, राजाश्रयानं, त्यांच्या मान्यतेमुळे, त्यांच्या अप्रुव्हलमुळे मिळालेलं आहे. हे आपोआप काही नगरपालिकेमध्ये घोटाळा नाही आहे. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडलं. पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पाडली, नंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, आणि त्यामुळे त्यांना न खाऊंगा न खाने दूंगा म्हणायचा अधिकार नाही आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती, काही जणांना राज्यसभेच्या तिकीटं दिली, काही जणांना पैसे दिले, खोक्यांचा बाजार केला, घोडा बाजार केला. महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राची गरीब डोंगर कपारीमध्ये राहणारी माणसं ही गद्दार नाहीत. त्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज इंडिया आघाडीच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. अचानक दिलेली आहे, पूर्वतयारी नव्हती. पण तुमच्यासारखा हा डोंगरी भागातला उमेदवार आहे, जावली खोऱ्यातला उमेदवार आहे. पाटणमधल्या डोंगरी भागाची दुःख त्या जावलीमधल्या सुपुत्राला माहिती आहेत. माझ्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री म्हणून त्यांनी काही दिवस काम केलेलं आहे. आता कुठं ना कुठं तरी काहीतरी गैरमार्गाचा वापर करून दहशत निर्माण करायचा प्रयत्न चाललाय. पण शशिकांतजींनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते तुमच्याशी प्रामाणिकपणे 5 वर्ष खासदार म्हणून काम करतील, तुमची कामं करतील. आज माथाडी कामगार चळवळीतून पुढाकार नेत आहे. आपल्या पाटण तालुक्यातली काही माणसं बुड्या मारतायत, पण संबंध माथाडी कामगार चळवळ ही शशिकांत शिंदे यांच्या मागे आहे, याची निश्चित ठेवा. आज या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये स्वतः आदरणीय पवार साहेबांनी ज्या जिद्दीनं संबंध महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे, विदर्भ काय, मराठवाडा काय, आपला परिसर काय, त्यामुळे 7 तारखेला मतदान होताना आपल्या भागात तर निकाल लागेल, पण महाराष्ट्रात संबंध निकाल लागल्यानंतर आपल्याला कळून येईल की गद्दारांना गद्दाराची जागा दाखवली जाईल. 3 पक्ष एकत्र आहेत. मला कार्यकर्त्यांना विनंती करायची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची, आपल्या बूथ कमिट्या काही झाल्यात, काही झाल्या नाहीत. हर्षद कदम यांना विनंती करायची, तुमच्या बूथ कमिटी काय झालेल्या आहेत, 3 एकत्र बसा. एकही बूथ मोकळा राहिला नाही पाहिजे. एकाही बूथमध्ये मतदार यादी वाटून घ्या, घरी जावा, पॅम्फलेट उमेदवारांची द्या, काही प्रश्न असले तर सांगा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दिवस रात्र एक करून ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला लढलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, आज यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून अभिमानाने या भूमीचं नाव घेतो. या सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही जातीवादी विचारांचा खासदार झालेला नाही.
परंपरा मोडू नका, एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. आज मोठ्या संख्येनं आपण इला, मला अभिमान वाटला की आज 2 दिवसाच्या सभेनंतर इतक्या मोठ्या संख्येनं आपण इथं आला. आणि त्यातच या निवडणुकीच्या विजयाचं निश्चितच गुपित आहे. पुन्हा एकदा शशिकांतजींना शुभेच्छा देतो आणि तुम्ही दिवस रात्र एक करून त्यांना निवडून आणायला विनंती करतो. थांबतो. जय जय महाराज. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा, माननीय शशिकांत शिंदे साहेबांचा, माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादांचा. अरे कोण आला, रे कोण आला. जय भवानी, जय भवानी. असं सगळ्यांचे उमेदवार आणि महाराष्ट्राच्या कष्टकरी लोकांचे प्रतिनिधी शशिकांत शिंदे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले या अंबाजीचे सगळे सहकारी मित्र, आज असा मेळावा आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ते सत्यजित पाटणकर, आमचे सहकारी मित्र विक्रमसिंग पाटणकर आणि उपस्थित बंधू भगिनी. लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या निमित्ताने सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये चर्चा. ही जी निवडणूक आपण आता समजतोय ही सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. सातारा जिल्हा हा देशाचा एक आगळावेगळा जिल्हा आहे. स्वातंत्र्याचा कालखंड जेव्हा होता, गुलामगिरीमध्ये आपण होतो, त्यावेळेला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्यासाठी ज्या जिल्ह्याच्या लोकांनी प्रचंड त्याग केला, इतिहास निर्माण करून ठेवला, त्याच्यामध्ये साताराचा उल्लेख करावा लागेल. अनेक मान्यवर त्यांनी यासाठी खस्ता खाल्ल्या, आयुष्याचा उरेलीचा काळ झुकून दिला. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हा रुजवण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. 47च्या नंतरच्या काळात त्याच्यामध्ये पुन्हा सातारा जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या जिल्ह्याच्या जुन्या सातारच्या एक सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्याच्यासाठी घेणं शक्य आहे या संबंधीचा विचार घडवला. कोणीतरी सांगितलं म्हणे की या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार. त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाण साहेबांना भारतरत्न द्या. आनंद आहे, तुम्हाला, मला, प्रत्येकाला आनंद आहे. आणि मला आनंद आहे ही मागणी करणारे आत्तापर्यंत चव्हाण साहेबांच्या विचाराचा जोर आम्ही कधी पाहिले नाही. अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या. पी जी फास्टांनी करारमध्ये सुचिस्थळ निर्माण केलं आणि महाराष्ट्रासहित नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा चव्हाण साहेबांच्या संबंधी संगमावर श्रद्धा अर्पण करण्याच्यासाठी येत असतात. आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो, दिल्लीमध्ये असो, चव्हाण साहेबांचं नाव कसं राहील या संबंधीचे अनेक उपक्रम हातामध्ये घेतले. मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत, त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे.
आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही देशासोबतच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार विनिमय सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला जातो. आणि एक उत्तम स्मारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाण साहेबांचं झालेलं आहे. दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या पार्लमेंटमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात जर पाऊल टाकायचं असेल तर पहिल्यांदा तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला आहे. त्याला नमस्कार करूनच लोकांना आज जावं लागतं. या देशाचं संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांनी काम केलं. त्या खात्यामध्ये मी काम केलं, त्या खात्यामध्ये पृथ्वीराजांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दारामध्ये एक कर्तव्यगार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांचा पुतळा आम्ही तिथे उभा केलेला आहे. देशाच्या रक्षणासाठी ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे ते घटक ज्यावेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण साहेबांचं दर्शन होतं. अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही, हा विषय आम्ही कधी मतं मागण्यासाठी केला नाही. तेव्हा आज मी पहिल्यांदाच इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं याचा उल्लेख या ठिकाणी करतो. ठीक आहे, निवडणुका आल्या, निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणं आपला कार्यक्रम हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे. आज अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. ज्या 4-5 प्रश्नांचा उल्लेख विचारवाद्यांनी या ठिकाणी केला. महागाईचा सारखा प्रश्न आज ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. काय स्थिती आहे महागाईच्या संदर्भात? घर चालवणं आमच्या भगिनींना अवघड झालं, गाडी चालवणं अवघड झालं. 2014मध्ये पेट्रोलचा दर 71 रुपये होता. मोदी साहेबांनी जाहीर केलं की हातात सत्ता आल्यानंतर 50 दिवसाच्या आत मी पेट्रोलचे भाव खाली आणतो, डिझेलचे भाव खाली आणतो. आज निश्चितला 3650 दिवस मोदींचं आश्वासन होऊन झालेले आहेत. पेट्रोलचे भाव खाली आले का? त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा उल्लेख त्यांनी 15 दिवसात खाली आणतो म्हणून केला, त्या 14 साली 71 रुपयाचा दर आज तो 106 रुपयावर गेलेला आहे. आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचं सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला 2014ला 410 रुपये होते ती आज 1160 झालेली आहे. कुठल्याही आयटम तुम्ही घ्या, मोदींच्या राज्यात महागाई कमी झाली नाही, ती वाढली. बेकारीचा प्रश्न त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की आम्ही ही बेकारी संपवणार आहोत. जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे, जागतिक संघटना आहे. आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळाला याचं संशोधन अभ्यास ही संस्था करत असते. आणि त्या संस्थेने हल्लीच एक निष्कर्ष काढला आहे की भारतामध्ये जे 100 तरुण असतात त्याच्या 87 तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहेत. कशी बेकारी घालणार याचा अर्थ एकच आहे, मोदी साहेबांनी आश्वासनं खूप दिली. उद्या ते या ठिकाणी येतात, करायला येत आहे. मला असं वाटतं की त्यांना प्रश्न विचारायचा लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे की या गोष्टी तुम्ही करतो म्हणला, 2 वर्षात करतो म्हणला, 2 संपाने. आता 10 वर्ष होऊन गेली, त्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सोडवणूक केली हे या ठिकाणी सांगायची गरज आहे. माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये 10 वर्षापूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीचं त्यांचं भाषण आहे.
त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी महागाई वाढली, माझ्या हातात सत्तेत दिल्याच्यानंतर इतक्या भावाला मी कमी करतो. ते भाषण ऐकलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की भाषणं अनेक केली, आश्वासनं अनेक दिली, त्याची 50%सुद्धा गोष्टी या त्यांनी पुऱ्या केलेल्या नाहीत. आणि त्यामुळं आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्याच्यासाठी आज आलेली. टीकाटिप्पणी हा त्यांचा स्वभाव आहे. स्वतः काय केलं हे सांगायचं नाही. त्यांची भाषणं आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो. टीका कुणावर करतात? टीका करतात राहुल गांधींच्या, शहाजादा म्हणून त्यांचा उल्लेख करतात. आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली, कोट्यावधी लोकांशी सुसंवाद केला, त्यांचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या भल्याच्यासाठी काही ठोसपणानं पावलं टाकली, त्याची आवश्यकता आहे याची मांडणी ते करत आहेत. त्याचं कौतुक करायचं सोडा, कमीत कमी वाईट बोलू नका. टीकाटिप्पणी करतात जवाहरलाल नेहरूंचा. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सवन घरादाराचा विचार ज्या कुटुंबाने केला नाही, आयुष्याची 13 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात ज्यांनी घालवली आणि 47चं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीनेच चालेल यासाठी ज्यांनी रचना उभी केली, आणि जगामध्ये या व्यक्तिमत्वाला एक प्रतिष्ठा होती. त्या जवाहरलाल नेहरूंच्या टीकाटिप्पणी अनेकांच्यावर याच पद्धतीनं सिंगलच्या होईल. आणि कोण करतो आहे तर देशाचे प्रधानमंत्री करत आहे. प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे, तिची इज्जत ठेवली पाहिजे. आम्हालाही मान्य आहे, आम्ही अद्याप त्यांची ठेवतो, संसदेमध्ये सभागृहातसुद्धा ठेवतो, व्यक्तींच्या वेळीसुद्धा ठेवतो. पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या पदाचा गरिमा हा राहू शकत नाही. आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले, पण ही स्थिती कधी कोणाच्या कारखान्यामध्ये झाली निदान मी तर पाहिले नाही. मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा जवळून पाहिलेला आहे. कधी आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही की आज मोदींच्या रूपानं ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यामुळे आपल्याला विचार करायचा, देश यांच्या हातात ठेवायचा का, देशाचे प्रश्न सोडवायचे का नाही, देशासोबतचा शेतकरी असेल, देशासोबतचा कामगार असेल, देशासोबतचा कष्टकरी असेल, देशासोबतच्या महिला असतील, आदिवासी असतील, या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखंड, मोदींची विचारधारा ती हिताची नाही. आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. आणि ते परिवर्तन करायचं असेल उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदेंची उमेदवारी तुम्हा सगळ्यांच्या सोबत दिली. त्यांच्या उमेदवारीचं फुलं मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचा तुकारी वाजवणारा माणूस ही खून असेल त्याच्यासोबत वचन दावा व त्या संख्येनं त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवा. त्या ठिकाणी मी स्वतः आहे, त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत. आम्ही सगळेजण त्यांच्या समेत राहू, त्यांच्या साथीला साथ देऊ. जे काही प्रश्न ते म्हणतात त्याला आम्ही हातभार लावू आणि शासनाचं नेतृत्व संसदेमध्ये प्रभावीपणे काम करतो ही स्थिती निर्माण करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या सभेला जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4 तारखेला साताऱ्याची पावसाची सभा महाराष्ट्राच्या आणि देशाची इतिहास घडवली. 4 तारखेला परत एकदा पवार साहेबांची सभा होते. असाच जनसमुदाय येऊ द्या आणि महाविकास आघाडीला साथ द्या.
आज या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघातील माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी झाला। यासाठी आपल्या सर्वांचे नेते आणि या देशाचे जाणते राजे आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय विक्रमसिंह पाटणकर दादा, माननीय खासदार श्रीनिवासजी पाटील, माननीय माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरुणांना लाड, माननीय दीपक पवार, माननीय सत्यजितसिंह पाटणकर आणि सर्व मान्यवर या सभेसाठी उपस्थित झाले आणि या ठिकाणी